इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी। 700 वर्षांपूर्वी ब्रह्मज्ञान उकळून अमृतात भिजणाऱ्या शब्दांना लोकांपर्यंत पोहोचवल्यावर अवघ्या 23व्या वर्षी ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली। ज्ञानदेवांच्या समाधी मंदिराकडे जाणारा हा रस्ता महाद्वारीच आपल्याला सोन्याचा पिंपळ दिसतो। या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय माऊलींच्या भेटीला पूर्णत्व येत आहे। जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम या मंडपात संगमरवरी शिळांवर ज्ञानेश्वरी शब्दरूप केलेली आहे। अनेक जण ज्ञानेश्वरी पठण करताना दिसतात। निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून प्रवरेकाठी नेवासा इथल्या शिवमंदिरात ओविरूप ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली। तो 9000 ओव्यांचा ग्रंथ भावार्थ दीपिका, भगवद्गीतेवरील ओविबद्ध टीका ज्ञानेश्वरी। भजनी मंडपात अन कारंजी मंडपात भजन कीर्तन अन पूजा अर्चा होत असते। यानंतर येते ती ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी। गर्भगृहात एक अलौकिक शांतता नांदत असते। समाधीगृहातच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत। माऊलींच्या चरणावर सगळी सुखदुःख अर्पण करत साधे भोळे भाविक लीन होतात। शके 1228 कार्तिक वद्य त्रयोदशी समाधीचा दिवस निश्चित झाला। समस्त संत मंडळी आळंदीत जमा झाली आहेत। सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी समाधीची जागा तयार आहे। ज्ञानेश्वर हात जोडून थोरल्या बंधूंसमोर उभे आहेत। समाधी स्थानाच्या पायऱ्या उतरून पद्मासन घालून ज्ञानेश्वर उत्तराभिमुख बसले। दारावर शिळा बसवण्यात आली। हरिनामाच्या जयघोषात अन भक्तांच्या अश्रूंच्या महापुरात ज्ञानराज परब्रह्मात मिसळून गेले। वारीची परंपरा तशी खूप जुनी, ज्ञानेश्वरांच्याही आधीची। पण हैबत बाबांनी ज्ञानेश्वरांच्या पादुका गाळ्यात बांधून प्रथम पंढरीची वारी सुरू केली। पुढे या